हरे कृष्ण मॅम, नमस्कार. हरे कृष्ण सर. काय नाव आपलं? कीर्ती अमोल सपकाळ. येस. मी ऐकलं आणि तुम्ही जसं सांगितलं की कलर थेरपीने काही फरक जाणवला, तर काय प्रॉब्लेम होता आणि काय अप्लाय केला आणि काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? सर मला पोट दुखत होतं, खूप पोट दुखायचा त्रास होता. तर तुम्ही ते ग्रुपमध्ये कलर थेरपीचं टाकल्यानंतर मला सुरुवातीला काही असं म्हणजे त्याच्यावरती विश्वास बसला नाही आणि मी दवाखाने पण केले, पण रिपोर्ट सगळे नॉर्मल येत होते सोनोग्राफी वगैरे केल्यानंतर. मग नंतर मला जेवण करायची पण थोडी भीती वाटायची. जेवल्यानंतर पाणी पिल्यानंतर सुद्धा माझं पोट दुखायचं, म्हणजे पाणी पण टोचायचं मला. मग नंतर मी जेव्हा तुम्ही तो त्याच दिवशी तो फोटो सेंड केलाय कलर थेरपीचा की राईट हँडला इथे आणि इथे ब्लॅक कलर लावायला सांगितलंय तुम्ही, तर मी ते प्रॉपर केलंय. थोडा हँडवॉश केल्यानंतर कलर जायचा, पण मी पुन्हा लावायची. पण मग मला आहे ना एका दिवसामध्येच फरक पडला, जो मला एका महिन्यामध्ये नाही पडला तो एका दिवसातच फरक जाणवला. मग मी ते कंटिन्यू 2-3 दिवस केला आणि नंतर माझं पूर्ण पोट दुखायचं थांबलंय. मग मी नंतर ते लावायचं राहू दिलं. आणि दुसरी कलर थेरपी अशी की मला मोबाईल बघण्याचा म्हणजे खूप हे झालं होतं, सवय लागली, ऍडिक्शन झालं. खूप ऍडिक्शन झालं होतं मोबाईल बघण्याचं. तर मी माझ्या मुलाला सांगत होते, पण मग मी स्वतःच असं वाटत होतं मला की आपण आपल्यामध्ये बदल करायला पाहिजे. त्यानंतर मी सरांनी सांगितल्याप्रमाणे मिडल फिंगरला पिंक कलर बॅक साईडला आणि समोरून ब्ल्यू कलर, हे दोन्ही पण कलर अप्लाय केले. आणि मोबाईल माझ्या हातात असतो. आज मी माझ्या मुलाचं सेशन चालू होतं इथे, तो मी पावसामुळे 3 तास इथेच थांबले, पण मला मोबाईल बघायचीच इच्छा झाली. म्हणजे इतका मला कलर थेरपीमुळे फरक पडला, आणि ते पण 1 आणि 2 दिवसामध्येच. आपण जर ही रेग्युलर फॉलो केली तर खूप काही घडू शकतं असं मला वाटतं. थँक्यू. खूप सुंदर अनुभव आणि कलर लावत राहा. ठीक आहे, थँक्यू सर.